आज आपण आवळ्याची छान अशी रेसिपी बघणार आहोत। आता आवळे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। अशी मी आवळे भरपूर आणलेली आहेत, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत ही आवळी। आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती एक जाळी ठेवून त्यामध्ये मी ही आवळे वाफवून घेणार आहे आणि ते आवळे वाफल्यानंतर त्यातलं बी काढून त्याचे स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहे, किंवा तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करून घेऊ शकता। मी थोडंसं जाडसर असं बारीक केलं आहे। त्यामध्ये जेवढ्या आवळ्याचा गर आहे त्या तेवढ्या प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत आणि समप्रमाणात गूळ घेऊन ते आपल्याला व्यवस्थित एका कढईत टाकून दोन्ही एकत्र मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यासाठी मी एक मसाला तयार करून घेतला आहे। 4-5 काळी मिरी, लवंगा आणि काळं मीठ असं एकत्र वाटून ते मसाला मी बाजूला करून ठेवला आहे। आता हे छान आपल्याला व्यवस्थित गूळ आणि आवळा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्याला छान असं व्यवस्थित पाणी सुटलं आहे, त्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे मसाला तयार करून घेतला होता, काळी मिरी, काळं मीठ आणि लवंग याचं मिश्रण आपण टाकूया। त्यामध्ये हळद, तिखट, आवडीप्रमाणे तिखट, मीठ असं सगळं टाकून घ्यायचं आहे। आणि ही चटणी खूप मस्त लागते। अशा प्रकारे सगळं टाकून व्यवस्थित आपल्याला 2 ते 4 मिनिटं अजून परतून घ्यायचं आहे। छान आता मस्त टेक्स्चर आलेलं आहे त्याचं। आणि आवळा खाणं शरीरासाठी खूप चांगलं असतं, त्याप्रमाणे आता आवळ्याची मी अशी जरा वेगळी चटणी करून पाहिली आहे। चटणी खूप छान लागते, आंबट गुळाची चटणी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा।